तिचा आत्मा अजूनही भटकत असतो. 30 वर्षापूर्वी ज्या अनुसयाला तिचं प्रेम भेटलं नाही, तिला त्याच गावातील तळ्यात ढकलून दिलं. ती तर मेली. खूप तडपून तडपून जीवाच्या आकांतानं ती ओरडून ओरडून ही दुनिया सोडून गेली. पण तिचं मन, तिचा आत्मा मात्र अजूनही भटकत असतो. हो, ही एक खरी गावातील कथा आहे. शेवटपर्यंत बघा की प्रेमात किती ताकद असते ते. कहाणीला सुरू करतो. नवीन नवीन नांदायला आलेली नंदू, कपिलची बायको, गावातील जुन्या प्रेमकथेमध्ये रमून गेली. रोज तळ्यावर कपडे धुवायला गेल्यावर तिथल्या बायकांच्या गप्पा ऐकून आणि ती कथा ऐकून कपिलच्या बायकोला खूप करमायचं. असेच दिवस जात होते. कपिल रोज सकाळी आपल्या आपल्या कामाला जायचा. कपिलची आई पण मजुरीला जायची. घरी त्याची बायको आता एकटीच राहायची. तिचं घर एका त्याच तळ्याच्या शेजारी होतं. तळ्याच्या शेजारी असल्यामुळं तिथं सगळीकडे हिरवळ होती. म्हणजे तिथं झाडं झुडपं जास्त होते. झाडं झुडपं जास्त असल्यामुळे तिथला जे नारायण नावाचा मुलगा रोज तिथं शेळ्या चरण्यासाठी कपिलच्या घराभोवती शेळ्यांना घेऊन यायचा. एकदा नारायणला खूप तहान लागली होती. नारायणची पाण्याची बाटली घरीच विसरून राहिल्यामुळं तो कपिलच्या घरी गेला आणि नारायणनं कपिलच्या घरात आवाज दिला, "कोण आहे घरी?" कपिलची बायको बाहेर आली आणि तिनं विचारले, "कोण आहे तुम्ही? काय पाहिजे?" नारायण म्हणाला, "अहो, मला खूप तहान लागली. मला पाणी मिळेल का?" कपिलच्या बायकोनं त्याला पाणी दिलं. तिनं पाणी दिलं आणि नारायणकडे टक लावून बघू लागली. जणू ती दुसऱ्याच दुनियेत हरवली. पण नारायणला याचा काहीच फरक पडला नाही. तो तिथून पाणी पिऊन निघून गेला. संध्याकाळी कपिल घरी आला. जेवण वगैरे त्यानं केलं. त्याची बायको बघितलं त्यानं की एकदम चुपचाप बसलेली, उदास होती. त्याला वाटलं कदाचित तिला तिच्या घरच्यांची आठवण येत असेल. नवीन नवीन लग्न झालं. तिने स्वतःचं घर सोडून आपल्याकडे आली आणि तिला तिच्या घरच्याची आठवण येत असेल. म्हणून कपिलनं इकडच्या तिकडच्या गप्पा मारून तिचं करमणूक करायला सुरुवात केली. तिचा थोडा मूड फ्रेश व्हावा म्हणून कपिलनं तिला सगळ्या गोष्टी करून बघल्या. शेवटी त्याला वाटलं ही अजूनही नाराजच आहे. कपिलने रोमांस सुरू केला. पण ती नको म्हणत होती. कपिलने अजून फोर्स केला. तिनं त्याचा हात झटकावला. अजून फोर्स केल्यावर कपिलने बघितलं की तिचं रूप थोडं वेगळंच झालं होतं. ती जोरात ओरडली, "सांगितलेलं समजत नाही का? कशाला त्रास देता?" तिचं हे रूप बघून कपिल मात्र हैराण झाला. कारण त्यानं एवढे दिवस झालं तिच्यासोबत राहतो. तिचं हे रूप त्यानं पहिल्यांदाच बघितलं होतं. ती एकदम चांगली साधीभोळी राहत होती. पण अचानक हिला असं काय झालं? हे बघून कपिल खूप परेशान झाला. कशीबशी रात्र निघून गेली. सकाळ झाल्यावर कपिल त्याच्या कामावर निघाला. कपिलला ड्युटीला जाताना बघून त्याची बायको पण नॉर्मल होती, रोजच्यासारखं, जणू काही रात्री झालंच नाही. पण कपिलचं मात्र ड्युटीवर मन लागत नव्हतं. त्याला तिची खूप आठवण येत होती. कारण तिचं तसं रूप बघून त्याला नाराजगी फील होऊ लागली. तो तिच्यावर एवढं जीवापाड प्रेम करतो आणि बायको रात्री तसा स्वभाव झाला बायकोचा, म्हणून त्याला काही कळालं नाही. आणि इकडं त्याची बायको नंदू नावाची, जे की त्या कहाणीमध्ये रमू लागली होती. त्याच्या बायकोनं जुन्या काळातील जे लुगडं असते ते तिच्या कपाटामधलं काढलं आणि लुगडं घालून अशी तयार झाली जशी काय जुन्या काळात जे लावणी नाचणाऱ्या जे बाया असतात त्यांच्यासारखं. ती तयार होऊन नारायणचीच वाट बघू लागली. नारायण आपलं रोजच्यासारखं शेळ्या चरायला घेऊन आला आणि सावलीला म्हणून कपिलच्या घराच्या भिंतीला सावली होती म्हणून तो तिथं जाऊन बसला. आणि इकडून कपिलची बायको
नारायणजवळ गेली आणि त्याला जाऊन बोलायला सुरुवात केली. घराच्या दुसऱ्या साईडनी आता कपिल पण घराकडे येत होता. कपिल जसं जवळ येऊ लागला तसं कपिलची बायको नारायणच्या जवळ जाऊ लागली. थोड्या वेळाने माहीत नाही कपिलच्या बायकोला काय झालं, तिने नारायणला जाऊन घट्ट मिठी मारली आणि म्हणू लागली की मी किती वाट बघत होते तुमची, तुम्ही लय उशीर केला. नारायणला कळायला मार्ग नाही. नारायण म्हणला, अहो बाई काय करताय तुम्ही, सोडा मला. इकडून कपिल पण त्यांच्या जवळच येऊन थांबलेला. हे दृश्य बघून कपिल अजून परेशान झाला. हे बघून जोरात ओरडला, दोघांजवळ गेला आणि नारायणला जोरात कानाखाली एक वाजवली. तेवढ्यात त्याची बायको ओरडली, ओ तुम्ही कोण आहात, का मारता माझ्या नवनाथला. हे ऐकून कपिल म्हणाला, अगं कोण नवनाथ आणि काय करतेस तू, हे तुझं वागणं असं का झालं. तेवढ्यात त्याची बायको म्हणाली, मी तुम्हाला नाही ओळखत, तुम्ही कोण आहात. तेवढ्यात कपिल म्हणाला, अगं असं काय करते, आपलं लग्न झालं, मी तुझा नवरा आहे. ती म्हणाली, छी, आपलं काही लग्न वगैरे झालं नाही, मी फक्त नवनाथची अनुसया आहे. असं बोलून ती अजून नारायणला जाऊन चिटकली. कपिलला हे बघून काय करावं काही समजत नव्हतं. कपिलने शेवटी त्यानं जोरात आवाज दिला, नंदू मी तुझा कपिल आहे. हे शब्द ऐकून त्याची बायको नंदू भानावर आली आणि रडणं चालू केलं. कपिल पण तिला आता समजून घेतलं. कपिलनं पण तिला मिठी मारली. कपिलची इच्छाशक्ती आणि प्रेम बघून त्याची नंदू त्याला आता वापस भेटली. झालेला प्रकार त्याने उद्या सकाळी त्याच्या आईला सांगितला. त्याच्या आईने वेळ न घालवता त्या दोघांना एका बाबांकडे नेलं. जे बाबा खूप हुशार होते. त्या बाबांनी लगेच झालेला प्रकार समजून घेतला आणि त्याला कळालं की गावात 30 वर्षापूर्वीची एक कथा आहे, जे की नवनाथ आणि अनुसयाची प्रेमकथा. त्या बाबाने नंदूच्या हाताला एक काळा धागा बांधला आणि म्हणाला, या बालिकेच्या अंगात गावकऱ्यांनी जेव्हा 30 वर्षापूर्वी एकमेकांवर प्रेम करणाऱ्या अनुसया आणि नवनाथ या दोघांना मारून तळ्यात न्हाऊन टाकलं होतं, कारण त्याची जात वेगवेगळी होती. त्याच अनुसयाची आत्मा नंदूच्या अंगात आली, म्हणून ती त्या बकऱ्या चारणाऱ्या मुलाला आपला प्रेमी नवनाथच असं समजू लागली. यात त्या बिचाऱ्या बकरीवाल्यांचा काही दोष नाही, याच्यात त्या बकरी चारणाऱ्याची काहीही चूक नाही. पण आता काळजी करू नका, मी नंदूला अनुसयापासून दूर ठेवलं. अजून महत्त्वाचं म्हणजे कपिलचं तिच्यावरचं जे खरं प्रेम आहे ते तिला काहीच होऊ देणार नाही. मित्रांनो, इच्छाशक्ती, जीवापाड प्रेम आणि अफाट विश्वास असल्यावर जीत नेहमी सत्याचीच होते, म्हणजे जीत आपलीच होते. त्यासाठी प्रामाणिक राहा आणि अशा गोष्टींवर पटकन विश्वास ठेवू नका. कदाचित आपली बायको आपल्याला धोका न देऊन तिच्या मनावर झालेला परिणाम आहे हे आपल्याला समजायला पाहिजे. अंधश्रद्धेपासून दूर राहा आणि सत्य जाणून घेण्याचाही प्रयत्न करत राहा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.